जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर। आणि आपण बघणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काय होणार आहे याचा एक जबरदस्त रिव्ह्यू। यामध्ये जानकी सीसीटीव्ही फुटेज बघत असते व ज्यांनी इन्व्हॉल्व चोरी केलं त्याचे फुटेज ही जानकी बघते व त्यानंतर जानकी प्लॅन आखत असते की या माणसाला मी कसं काय पकडणार। आणि दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं लताबाई आणि कावेरी हे एका देवळामध्ये पूजा करण्यासाठी भेटलेले असतात। तिथे त्यांचे थोडंसं बोलणं होतं व कावेरी सांगते माझ्या नवऱ्याने नानासाहेबांना किडनॅप केलं होतं। यावर लता म्हणते जानकीच्या वडिलांनी नानासाहेबांना किडनॅप केलं होतं। यावर कावेरी म्हणते नाही हो, काय बोलताय तुम्ही, जानकीच्या नाही ऐश्वर्याच्या वडिलांनी, मी ऐश्वर्याची आई आहे। हे जेव्हा लता ऐकते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन निसरते होती। घरी येऊन सीधा ऐश्वर्याच्या रूम मध्ये जाते व दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं जानकी एका पोलीसवाल्याला त्या माणसाचा फोटो दाखवते आणि विचारते की तुम्ही याला ओळखता का, हा कुठे भेटेल, कुठे राहतो, आपल्या गावात राहतो का। यावर तो पोलीसवाला सांगतो शहीद रोडला हा माणूस तुला भेटेल व शहीद रोडला जाऊन जानकी जागोजाग त्याचा तपास करत असते, विचारत असते की या माणसाला कोणी पाहिले का। तेवढ्यात तिच्या कानावर आवाज येतो की एक चहा दे रे, आणि हा माणूस तोच असतो ज्याला जानकी केव्हाची शोधत असते। मित्रांनो, आता पुढे काय ट्विस्ट येणार। कावेरीच्या तोंडून लताला ऐश्वर्याबद्दलचे सगळे सत्य समजले आहे आणि आता लताबाई पुढे काय करणार। आणि दुसरीकडे जानकीला देखील तो माणूस मिळालेला आहे व आता जानकी देखील पुढे काय पाऊल उचलणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर बघत राहा आणि असेच रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला खाली सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।